मार्गदर्शन करण्यासाठी मी सन्मानपूर्वक मंचावरती आमंत्रित करते माननीय सुनील कृष्णा लांजेवार सर, अपर पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण. सरांना विनंती आहे, कृपया आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करावं. तुम्ही सर्व कंटाळले असाल ना? कंटाळा आला ना? आवाज पण ऐकायला येत नाही व्यवस्थित. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक, आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर राठोड सर, मंचावर सर्व उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी. मला वाटतं की हा माईक जो आहे तो आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी सगळ्यात मोठा अडथळा आहे असं मला वाटतं. कारण बरेचदा आपण काय बोलतो ह्या सभागृहामध्ये ऐकायला येत नाही. त्यात हे जे श्रोते बसलेले आहेत त्यांची इथे बसण्याची बिलकुल इच्छा नाही असं मला दिसलं. बरोबर आहे? सगळे कंटाळलेले आहेत. मी तिथून तुमच्याकडे कंटिन्युअसली पाहतोय, तुम्हाला अतिशय कंटाळा आलेला आहे. सरांनी बळजबरीने आणलं का तुम्हाला? अरे हो म्हणा ना. मी जास्त वेळ घेणार नाहीये, फक्त 2च मिनिटं घेणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आईची स्कूटी चालवायची नाही. किती जण चालवतात? हात वर करा. मम्मीची स्कूटी? 1 जण सापडला. 2 इकडे, 3. यांच्यासाठी टाळ्या वाजवा, कारण हे प्रामाणिकपणे सांगतायत. खूप जण आहेत. आणि मम्मीनी सुद्धा स्कूटीची चावी द्यायची नाही, हे लक्षात ठेवा. दुर्दैवी प्रकार सांगतो, मागच्या महिन्यामध्ये आमच्या जिल्हा पोलीस दलातले 2 कर्मचाऱ्यांचे मुलं स्कूटीवर चाललेले होते, नाबालिग होते. अपघातामध्ये कन्नड येथे त्यांचं निधन झालं. अतिशय वाईट घटना आहे. रस्ते अपघात ही पालकांची सुद्धा जबाबदारी आहे. आणि कुणाची जबाबदारी आहे? तुमची जबाबदारी आहे. पवार मॅडमनी सांगितलं तुम्हाला सगळ्यांना की काय करणं अपेक्षित आहे. तुमचं अजून वय नाही. वय आहे का तुमचं गाडी चालवायचं? नाही. त्यामुळे आईची गाडी चालवण्याचा हट्ट करायचा नाही. आणि पालकांनी सुद्धा 2 व्हीलर आणि 4 व्हीलर मुलांना चालवायला द्यायची नाही. ठीक आहे? सर्वांनी या ठिकाणी आलात. मी पुन्हा एकदा ST चे जे चालक आहेत, त्याचबरोबर घंटा गाडी चालवणारे आपले चालक बांधव आहेत, आणि निबंध स्पर्धेमध्ये ज्यांना बक्षीस मिळालं त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.